दिवसभर किचनमध्ये राबायचं, रात्री कंबर दुखेपर्यंत काम करायचं आणि तरीही सकाळी उठल्यावर किचनमध्ये पाऊल ठेवलं की तोच पसारा आणि तीच डोकेदुखी. कधी कधी तर स्वतःचाच राग येतो की मी अख्खा दिवस करते तरी काय. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, ज्योतिष लिटल वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोणतीही गुळगुळीत माहिती देणार नाही, तर आज आपण अगदी रोखठोक बोलणार आहोत. आपण खूप कष्ट करतो, पण तरीही आपलं किचन चकाचक का राहत नाही? कारण आपण काम करत नाही असं नाही, तर आपण चुकीच्या पद्धतीने काम करतो. आज मी तुम्हाला अशा 7 दमदार टिप्स सांगणार आहे, ज्या यूट्यूबवर तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं किचन मॅनेजमेंट सुधारेलच, पण तुमची रोजची चिडचिड कायमची थांबेल. चला थेट मुद्द्यावर येऊया. पहिला मुद्दा, 1 भांडे 3 कामे. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक जी प्रत्येक गृहिणी करते, आपण स्वयंपाक करताना भांड्यांचे गोदाम उघडतो. भाजी चिरण्यासाठी 1 ताट, मसाला काढायला 2री वाटी, चिरलेली भाजी ठेवायला 3री प्लेट आणि शेवटी भाजी तयार होते एकच कढईमध्ये. पण सिंकमध्ये भांडी जमा होतात 15. हे थांबवा. आजपासून युटिलिटी रूल पाळा. भाजी करताना एक मोठी परात किंवा ताट घ्या. त्या ताटातच एका बाजूला भाजी चिरा, एका बाजूला लसूण सोलून ठेवा आणि भाजी धुवून झाली की त्याच ताटात काढा. भाजी कढईत गेली की ते एकच ताट धुवायला निघेल. स्वयंपाक करताना जितकी कमी भांडी बाहेर निघतील ना, तितकाच पसारा कमी होईल आणि भांडी घासण्याचा तुमचा अर्धा तास नक्कीच वाचेल. दुसरा मुद्दा, ओट्यावरील नो मॅन्स लँड. दुसरा पॉइंट जो तुमच्या किचनचा लुक बदलून टाकेल. मला सांगा, तुमच्या ओट्यावर काय काय असतं? तेलाची बाटली, मिक्सर, मसाल्याचा डबा, चमचाचे स्टँड, चहा साखरेचे डबे, बरोबर ना? मैत्रिणींनो, ओटा म्हणजे वस्तू ठेवायची जागा नाही, ती फक्त काम करायची जागा आहे. त्याला नो मॅन्स लँड बनवा. ओट्यावर जितक्या जास्त वस्तू असतील तितका त्यावर स्वयंपाकाचा उडलेला तेलकटपणा बसतो. मग आठवड्याला ते डबे घासण्यात आपला जीव जातो. नियम बनवा. मिक्सर वापरला की लगेच पुसून कपाटात गेला पाहिजे. तेलाची बाटली काम झाल्यावर ट्रॉलीमध्ये गेली पाहिजे. ओट्यावर फक्त गॅस शेगडी आणि पाण्याचा फिल्टर एवढंच दिसलं पाहिजे. ओठा जेवढा मोकळा दिसेल तेवढं किचन स्वच्छ ठेवणं सोपं जातं आणि पसारा कधीच होत नाही. आता माझ्या काही मैत्रिणी विचारतील की ताई, आमच्याकडे मॉड्युलर किचन नाहीये, ट्रॉली किंवा ड्रॉवर्स पण नाहीत, मग आम्ही या वस्तू कुठे ठेवायच्या? मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका. मॉडर्न किचन नसले तरी तुम्ही तुमचा ओटा चकाचक ठेवू शकता. त्यासाठी या 3 सोप्या गोष्टी करा. ओट्याखालच्या जागेचा वापर. आपल्या ओट्याखाली जी फरशी असते तिथे प्लॅस्टिकचे स्वस्त 2 किंवा 3 कप्प्याचे स्टँड मिळतात, ते तिथे ठेवा. तेलकट वस्तू, मिक्सर किंवा रोज न लागणारे मोठे डबे त्या स्टँडवर खाली ठेवा, ओट्यावर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीचा वापर. ओट्यावर चमचे, सुऱ्या किंवा मसाल्यांचे डबे ठेवण्याऐवजी भिंतीवर साधे खिळे ठोकून किंवा यस आकाराचे हुक लावून चमचे स्टँड भिंतीवर लटकवा. यामुळे ओट्याची जागा पूर्ण मोकळी राहील. तिसरी गोष्ट म्हणजे एक मोठी बास्केट किंवा ट्रे आणा. जर वरील दोन्ही गोष्टी शक्य नसेल तर बाजारातून एक मोठी प्लॅस्टिकची टोपली आणा. तेलाची बाटली, मसाल्यांचा डबा आणि मिक्सरचे जार या सगळ्या वस्तू ओट्यावर वेगवेगळ्या न ठेवता त्या एकाच टोपलीत भरून ओट्याच्या एका कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे काय होतं, अख्खा ओटा भरलेला दिसत नाही आणि ओटा पुसताना ती एकच टोपली उचलून खाली पुसणं सोपं जातं. तिसरा मुद्दा, मसाल्यांच्या डब्यांचा फर्स्ट इन फर्स्ट आउट नियम. तिसरी चूक जी आपण करतो आणि ज्यामुळे किचनच्या कपाटामध्ये कचरा वाढतो. दुकानातून किराणा आला की आपण काय करतो, नवीन पॅकेट फोडतो आणि डब्यात वरून ओततो. यामुळे काय होतं, डब्याच्या तळाशी असलेला जुना मसाला किंवा डाळ तशीच राहते, त्याला जाळी लागते किंवा ती खराब होते. मग एक दिवस कपाटातून दुर्गंधी येते आणि सगळा पसारा बाहेर काढून आपल्याला साफ करावा लागतो. यावर अत्यंत दमदार उपाय म्हणजे
फर्स्ट इन फर्स्ट आउट नियम. जेव्हा डब्यात नवीन किराणा भरायचा असेल तेव्हा डब्यात उरलेलं जुनं सामान एका वाटीत काढा. नवीन सामान खाली करा आणि जुनं सामान वरून टाका, जेणेकरून ते आधी वापरलं जाईल. यामुळे धान्याची नासाडी होणार नाही आणि कपाटात कधीच कीड किंवा जाळी होणार नाही. चौथा मुद्दा, सिंक हे कचऱ्याचा डबा नाही. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि हा घरातल्या प्रत्येकांच्यासाठी आहे. आपण काय करतो, जेवण झाल्यावर उरलेली भाजी, भाताची शीतं, चहाची पत्ती सगळं ताटासकट सिंकमध्ये कोंबतो. मग ते पाणी तुंबतं, पाईप ब्लॉक होते, मग घरात माशा होतात, कॉक्रोचेस होतात. सिंक साफ करताना आपल्याला मग मळमळतं. घरात कडक नियम करा. सिंक हे कचऱ्याचा डबा नाही. ताटात उरलेलं जे काही खरकट असेल ते आधी डस्टबिनमध्ये टाकायचं आणि मगच ताट सिंकमध्ये ठेवायचं. चहा गाळल्यावर चहापत्ती लगेच डस्टबिनमध्ये गेली पाहिजे. सिंकमध्ये फक्त पाणी आणि भांडी असायला हवेत, कचरा नाही. हे केल्याने तुमचं सिंक कधीच तुंबणार नाही आणि बॅक्टेरिया किंवा दुर्गंधीचा प्रश्नच उरणार नाही. पाचवा मुद्दा, वन टच नियम. हा पाचवा आणि अत्यंत प्रॅक्टिकल मुद्दा आहे, ज्याला मी म्हणते वन टच नियम. आपण बऱ्याचदा काय करतो, दुकानातून दूध आणलं की ते आधी ओट्यावर ठेवतो, मग फ्रीज उघडतो, मग ते ओट्यावरून उचलून फ्रीजमध्ये ठेवतो. किंवा एखादा डबा वापरला की तो आधी ओट्यावर ठेवतो, नंतर काम झाल्यावर कपाटात ठेवतो. म्हणजे एकाच वस्तूला आपण दोन दोन वेळा हात लावतो. याने काय होतं, ओट्यावर वस्तूंचा ढीग साचत जातो. नियम असा बनवा की कोणतीही वस्तू हातात घेतली की ती थेट तिच्या जागेवरच गेली पाहिजे, मध्ये कुठेही थांबायला नको. या एका सवयीमुळे तुमच्या किचनमध्ये पसारा हा शब्दच उरणार नाही. सहावा मुद्दा, कापड पुराण बंद करा आणि मायक्रोफायबर वापरा. आपण गृहिणी काय करतो, घरातले जुने कपडे, मुलांची जुनी बनेल किंवा फाटलेल्या साड्यांचे तुकडे ओटा पुसायला वापरतो. मैत्रिणींनो, हे कापड पाणी नीट शोषून घेत नाही. उलट ओट्यावरचे पाणी आणि तेलाचे डाग तसेच राहतात आणि ओटा सुकायला मग वेळ लागतो. तो ओला ओटा बघून जास्त पसारा वाटतो. हा जुन्या कापडांचा कारभार आता बंद करा. मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मायक्रोफायबर क्लॉथ मिळतात, जे खूप स्वस्त असतात. एका पुसण्यात ओट्यावरील सगळं पाणी आणि तेलकटपणा निघून जातो आणि ओटा झटकन सुकतो. स्वयंपाकघरात काम करत असताना 2 सुके आणि 2 ओले मायक्रोफायबर नॅपकिन सोबत ठेवा. किचन मिनिटात कसं चकाचक होतं ते तुम्ही स्वतःच बघा. 7वा मुद्दा, फ्रीजचा कचरा डेपो करू नका. हा शेवटचा मुद्दा आहे, जो थेट आपल्या आरोग्याशी आणि किचनच्या स्वच्छतेशी जोडलेला आहे. बऱ्याचदा रात्रीची 2 चमचे भाजी उरली की आपण ती वाटीत काढून फ्रीजमध्ये ठेवतो. 2 दिवसांनी ती भाजी कोणाच्याच लक्षात राहत नाही. तिला बुरशी येते आणि फ्रीजमध्ये दुर्गंधी सुटते. मग तो फ्रीज साफ करायला आपला अख्खा रविवार वाया जातो. नियम करा की दर गुरुवारी किंवा शुक्रवारी फ्रीजचा ऑडिट करायचा. फ्रीजमध्ये अशा कोणत्या वाट्या आहेत ज्या 2 दिवसांपेक्षा जास्त काळ पडून आहेत, त्या लगेच रिकाम्या करा. फ्रीजमध्ये कधीही साचलेलं शिळं अन्न ठेवू नका. फ्रीज हलका आणि स्वच्छ असेल तर तुमचं मनही प्रसन्न राहील आणि स्वयंपाक करताना फ्रीजमध्ये जागा नाही म्हणून बाहेर पसारा होणार. तर मैत्रिणींनो, स्मार्ट गृहिणी ती नाही जी दिवसभर घरातल्यांना राबवून दाखवते. स्मार्ट गृहिणी ती आहे जी डोकं वापरून काम करते आणि स्वतःसाठी वेळ वाचवते. आज मी सांगितलेल्या या टिप्स फक्त ऐकून सोडून देऊ नका. यातली एक जरी टिप तुम्ही आज अंमलात आणली ना, तर उद्या तुमच्या कामाचा ताण निम्मा झालेला असेल. यातला तुम्हाला कोणता मुद्दा सगळ्यात जास्त पटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्योतिष लिटल वर्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुगरण बना पण स्मार्ट सुगरण. बाय बाय.